नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो आहोत घोगरा महादेव शंकरजीच्या दर्शनासाठी महादेवाच्या। तर हा बघा तिथला नजारा, भारी वाटतो बघा। जेव्हा ह्या नदीला पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येतो ना, तेव्हा हे पूर्ण असं भरून राहतं। हां, मंदिर पण डुबते का बघा, मंदिर पण डुबते। खूप भर हे त्यांनीच वाकलेत का? हे बघा वाकलेले त्रिशूल पूर्ण डुबते नाही, तेव्हा पूर्ण बंद राहत असेल नाही, 2 महिने बंद। तर एवढा पाण्याचा प्रवाह असतो आणि भरपूर पूर येतो। तर मित्रांनो, हे बघा नंदी आहे इथे, आणि हे शेषनागची मूर्ती आहे, हे कार्तिक स्वामीची मूर्ती आहे, शंकरजीची पिंड आहे, त्रिशूल, आणि इथून तो ठिकाण दिसत आहे घोगऱ्याचे महादेव। बघा तिथं शंकरजीची मूर्ती आहे, घोगऱ्याचे महादेव। ही साधना बघू शकता तुम्ही, खूप असा सुंदर नजारा आहे। हा ठिकाण नदीच्या सेंटरमध्ये आहे, नदीमध्ये आहे, घोगराची नदी म्हणतात तिला। पहा हा नजारा, खडकं पहा किती आहे, कुदरती खडकं आहेत मित्रांनो हे वाले, पुरे पहा खडकं जमिनीच्या अंदरून निघलेले खडकं आहे। हा पुरा भाग आहे, हा नदीचा भाग। तो एक मंदिर आहे तिकडे, तर असे 2-3 मंदिर आहे इथे, आणि खूप असे दुरून नागपूरहून खूप दुरून लोक येत असतात इथं शिवरात्रीच्या वेळेस। खूप असा सुंदर लाखोनी पब्लिक येत असतात, खूप भीड असते शिवरात्रीच्या वेळेस, मेला लागतो इथे। तर चला मित्रांनो, समोरचा नजारा पाहू।